हॅलो गायज, तर आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण शब्दसमूहाबद्दल एक शब्द. चला तर मग पाहूयात. पागा, किल्ल्यातील घोडे बांधण्याची जागा. परिचारिका, आजारी लोकांची सेवा करणारी. पाशिक, 15 दिवसांच्या कालावधीने प्रसिद्ध होणारे नियतकालिक. पारदर्शक, ज्यातून आरपार दिसू शकते अशी वस्तू. पाश्चिमात्य, युरोप, अमेरिका या पश्चिमेकडील देशातील लोक. पानंदी, समोरासमोरील कुंपणांमुळे तयार झालेली गावातील किंवा शेतातील वाट. पाणबुडी, पाण्याखालून चालणारी बोट. पाणवठा, गावातील लोकांची एकत्र पाणी भरण्याची जागा. पुढारी, लोकांचे पुढारीपण करणारा. पांजरपोळ, म्हाताऱ्या व लंगड्या लुळ्या गुरांना पाळण्याचे ठिकाण. पुराणमतवादी, जुन्या मतांना चिकटून राहणारा. पुरोगामी, आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा. पोरका, आईवडील नसलेला. पेय, पेयवरून समजते तुम्हाला की पिण्यास योग्य असलेला द्रव पदार्थ, पाणी. पूरग्रस्त, पुरांमुळे नुकसान झालेले लोक. परदेशगमन, दुसऱ्या देशात जाणे. परिसर, भोवतालचा प्रदेश किंवा भोवतालचे ठिकाण. पंचवटी, 5 वडांचा समुदाय असलेली जागा. पंचक्रोशी, विशिष्ट स्थळापासून 5 कोसांचा प्रदेश. पंकज, चिखलात उगवलेले कमळ. पूर्वज, पूर्वीच जन्मलेला. पूर्वाभिमुख, पूर्वेकडे तोंड करून असलेला. पोपटपंची, अर्थ न समजता केलेले पाठांतर. पोरकट, पोरबुद्धीने वागणारा. प्रदर्शन, पाहण्यायोग्य अनेक वस्तू मांडलेली जागा. प्रजासत्ताक, लोकांच्या मदतीने चाललेले राज्य. बखळ, पडक्या घराची मोकळी जागा. बेट, चारही बाजूंनी पाणी असलेला भूप्रदेश. बहुश्रुत, ज्याला खूप माहिती आहे असा. बारभाई, 12 जणांचा कारभार. बोगता, डोंगर पोखरून आरपार तयार केलेला रस्ता. बिनबोफाट, कोणालाही कळू न देता. बुद्धिजीवी, ज्यांना प्रामुख्याने बुद्धीचा वापर करावा लागतो असे लोक. बेवारसी, वारस नसलेला. बुद्धिप्रमाण्यवादी, बुद्धी प्रमाण मानून त्याप्रमाणे वागणारा. बिनतक्रार, विना तक्रार, कोणतीही तक्रार न करता. बाजार, बुनगे, फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे. बातमीदार, वर्तमानपत्रात बातमी देणारा. बहुरूपी, विविध सोंगे घेणारा. भाकड कथा, निरर्थक गोष्ट किंवा गप्पा. भाट, राजाची स्तुती करणारा भाट. भाट हा विचारला गेला होता एका एक्झाममध्ये. भांडकुदळ, भांडण करून काढणारा. भूचर, जमिनीवर राहणारा. मचाण, माचा, शिकार किंवा निरीक्षण करण्यासाठी रानात बांधलेला उंच माळा. महत्त्वाकांक्षी, विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी जबरदस्त इच्छा असणारा. मदारी, माकडांचा खेळ करणारा. माचा, पिकांच्या रक्षणासाठी केलेला मांडव. मनकवडा, दुसऱ्यांच्या मनातील जाणणारा. म्हातारचळ, म्हातारपणी बुद्धीला झालेले विकार. मासिक, दर महिन्याला प्रसिद्ध होणारे नियतकालिक. माहेर, लग्न झालेल्या मुलीच्या आईवडिलांचे घर. मितभाषी, मोजकेच बोलणारा. मिताहारी, मोजकेच आहार घेणारा. हे बघा, मितभाषी, मित म्हणजे कमी, म्हणजे मोजकेच. मिताहारी, हारी कळते आपल्याला आहार, आणि भाषी म्हणजे बोलणारा. मनसोक्त, मन मानेल तितके. मनमिळावू, सर्वांशी मिळून मिसळून वागणारा. मर्त्य, जे केव्हा ना केव्हा तरी मृत्यू पावणार असतात असे. मदिराक्षी, जिचे डोळे मदिरेप्रमाणे धुंद करणारे आहेत अशी. मनमौजी, स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारे. मशालजी, मशाल भरणारा. नोकर. मारेकरी, दुसऱ्याला ठार मारण्याकरता पाठवलेला माणूस. मार्गदर्शक, इतरांना मार्ग दाखवणारा. माथाडी, डोक्यावरून ओझे वाहून नेणारा. माजघर, घरातील मधले दालन. मूर्तिभंजक, मूर्तीचा नाश करणारा. मूर्ख, शिरोमणी, अतिशय मूर्खपणा करणारा. मूर्खातील मूर्ख. मिंधा, उपकाराखाली ओशाळा बनलेला. मेघाच्छादित, ढगांनी आच्छादलेला. मीठ भाकरी, साधे जेवण. युगपुरुष, समाजातील परिस्थितीला बदलून तिला योग्य वळण लावणारा. यथाशक्ती, शक्य असेल त्याप्रमाणे. यादवी, आपापसातील कलह. युयुत्सू, लढण्याची इच्छा असणारा. यज्ञसुकर, वराह अवतार. रणवीर, रणशूर, युद्धात शौर्य दाखवणारा. राजनर्तिका, राजाच्या दरबारात नृत्याचे काम करणारी स्त्री. रामप्रहर, पहाट, सूर्योदयापूर्वीचा काळ. रामबाण, अचूक गुणकारी असे. लोकप्रिय, लोकांना आवडणारे. लेखनशैली, लिहिण्याची हातोटी.
लोकशाही लोकांच्या हितासाठी असलेली राज्यपद्धती. लोकोत्तर सामान्य लोकात अपवादाने आढळणारा सज्जन. लेणे डोंगरात कोरलेले मंदिर. लोहार लोखंडाच्या वस्तू बनवणारा. लोकसभाध्यक्ष केंद्रीय कायदेमंडळातील सभासदांची पदनाम. वक्ता सभेत भाषण करणारा आणि श्रोता सभेतले भाषण ऐकणारा. वडिलोपार्जित वाडवडिलांपासून मिळालेले. वक्तृत्व कला भाषण करण्याची कला. वर्णनशैली वर्णन करण्याची हातोटी. वरबाप नवऱ्या मुलाचा बाप. वरमाय नवऱ्या मुलाची आई. वाट्याड्या वाट दाखवणारा. विघ्नहर्ता संकटाचे निवारण करणारा. विडंबन दोषांवर विनोदी पद्धतीने केलेली टीका. विलापिका शोकाचे वर्णन करणारी कविता. वार्षिक वर्षाने प्रसिद्ध होणारे. वामकुक्षी दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा. विनावेतन पगार न घेता काम करणे. विधूर ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष. विधूर हे पण विचारलं होतं, इम्पॉर्टंट आहे. विधवा जिचा पती मरण पावला आहे अशी स्त्री. विधवा आपल्याला माहीत असतं पण विदूर माहीत नसतं. तर विदूर बघा, ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष. वैष्णव भगवान विष्णूची उपासना करणारा. वनवासी वनात राहणारे लोक. वत्कल्ले झाडाच्या सालीपासून बनलेले वस्त्र. वात्सल्य आईला मुलाविषयी वाटणारे प्रेम. व्यभिचारी स्त्री. वाचनालय सर्वांसाठी एकत्र वाचनाची सोय. विकिपीडिया संगणकीय महाजाल. जगातील ज्ञानकोश. वेषांतर वेश बदलणे. व्यवहारशून्य व्यवहाराचे ज्ञान नसलेला. व्याख्याता व्याख्यान देणारा. विकल्प शंका संभ्रम पर्याय. वासा घराच्या छताला आधार देणारे लाकूड. वैधानिक कायद्याने प्रस्थापित होणारे. वखार धान्य साठवण्याची बंदिस्त जागा. वाटाघाटी मतभेद मिटवण्यासाठी केलेली बोलणी. वचनबद्धता एखाद्याला दिलेल्या वचनाची बांधिलकी. व्यवहारज्ञानी व्यवहारात चतुर. वानर किवन अपायकारक सहानुभूती. वेस गावाचे प्रवेशद्वार. शतपावली जेवण झाल्यानंतर थोडेसे अंतर फिरण्याच्या परिपाठ. शरणागत शरण आलेला. शाश्वत कधी नष्ट न होणारे. शाप एखाद्याचे वाईट होवो अशी इच्छा. चला तर बघूया नंतर काय आहे. शतायुषी 100 वर्षे आयुष्य असणारा. शिल्प दगडावर केलेले कोरीव काम. शिलालेख दगडावर कोरलेले लेख. शुक्ल पक्ष चांदणी असलेला पंधरवडा. शेजारधर्म शेजाऱ्यांची वागण्याबाबतचे कर्तव्य. शैव भगवान शंकरांची उपासना करणारा. शीघ्रकोपी अतिशय लवकर रागवणारा. शिक्के 19 राजाचा सिक्का सांभाळणारा. शाखा चक्रमन उडत उडत केलेले वाचन. शुभ पवित्र शिवमंगळ. श्रद्धाळू श्रद्धा ठेवून वागणारा. श्रमजीवी श्रम करून जीवन जगणारे. श्रोता दुसऱ्याचे भाषण ऐकणारे. मगाशी सांगितलं होतं मी तुम्हाला. सत्याग्रह अन्याय निवारणार्थ सत्याचा आग्रह धरणे. सूत्र मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व. सत्याग्रही सत्यासाठी झगडणारे. सभेत धीटपणे भाषण करणारा. सनातनी जुन्या रूढी परंपरेनुसार वागणारा. समकालीन एकाच काळातील. संगम 2 नद्या एकत्र मिळण्याचे ठिकाण. संस्थापक एखाद्या संस्थेची स्थापना करणारा. सुवासिनी जिचा पती जिवंत आहे अशी. स्मारक मृत्यू पावलेल्या माणसांची आठवण म्हणून बांधलेली वास्तू. स्वकष्टार्जित स्वतः श्रम करून मिळवलेले. स्वगत स्वतःशी केलेले भाषण. स्वच्छंदी स्वतःच्या इच्छेने वागणारा. स्वदेशी आपल्याच देशात तयार होणारे स्वदेशी आणि परदेशी म्हणजे दुसऱ्या देशात तयार होणारे. स्वयंसेवक आपल्या इच्छेने सेवाभावाने समाजकार्य करणारा. स्वार्थत्यागी स्वतःच्या हिताचा त्याग करणारा. स्वार्थपरायण स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा. स्वाभिमानशून्य स्वतःचा मुळीच अभिमान नसणारा. स्वाभिमानी स्वतःचा अभिमान असणारा. स्वामिनिष्ठ धन्याशी निष्ठेने वागणारा.
स्वावलंबी, स्वतःचे काम स्वतःच करणारा. साप्ताहिक, आठवड्याने प्रसिद्ध होणारे नियतकालिक. साम्यवादी, सर्व समाजात समता नांदावी असे म्हणणारा. साक्षर, लिहिणे वाचणे येत असलेला आणि निरक्षर म्हणजे लिहिता वाचता येत नसलेला. हे विरुद्धार्थी पण शब्द आहेत. मी तुम्हाला इम्पॉर्टंट काय आहे ते सांगेन, ते जास्त करून लक्ष द्या त्याच्याकडे. सुभाषित, बोधपर वचन. सुविचार, चांगला विचार. सुसाध्य, सहज साध्य होऊ शकणारे. सुस्कारा, दुःखाच्या भावनेतून सोडलेला लांब श्वास. सदावर्त, मोफत शिधा मिळण्याचे ठिकाण. स्थित प्रज्ञ, कोणत्याही परिस्थितीत ज्याची बुद्धी स्थिर राहते तो. समाजसेवक, समाजाची सेवा करणारा. सांगोपांग, यथासांग. सहोदर, एकाच आईच्या पोटी जन्मलेले. सहोदर इम्पॉर्टंट आहे, येते एक्झामला, हे भरपूर वेळा येतं. सोयरीक, विवाह बंधनामुळे दोन कुटुंबात निर्माण झालेले नातेसंबंध. सहगमन, पती निधनानंतर पत्नीने पतीबरोबर केलेले आत्मदान. संगनमत, अनेक जणांनी ठरवून केलेली एकच गोष्ट. सांगकाम्या, सांगितलेले तेवढेच करणारा किंवा सांगितलेले काम तेवढेच ऐकणाऱ्या. सांगकाम्या. सामंतशाही, सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे शासन. हृदयद्रावक, अंतःकरणाला पाझर फोडणारे. हुतात्मा, देशासाठी समाजासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारा. हेर, शत्रूकडील बातमी काढून आणणारा. हृदयस्पर्शी, हृदयाला जाऊन भिडणारे. होयबा, सर्व गोष्टींना होकार देणारा. हतभागी, ज्याचे जिचे भाग्य नाहीसे झाले आहे असा. क्षणभंगूर, क्षणात नष्ट होणारे. क्षितिज, जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ते ठिकाण. त्रिशंकू, धडना इकडे धडना तिकडे. त्रैमासिक, 3 महिन्यातून प्रसिद्ध होणारे. त्रटिका, अतिशय भांडखोर स्त्री. त्रटिका विचारला गेलेला आहे एक्झाममध्ये. अप्रस्तुत, विषय सोडून. यादवी, आपापसातील कलह. पोरका, आईवडिलांना पारखा झालेला. अनाथ, घरादाराला पारखा झालेला. अनाथ म्हणजे घरादाराला आणि पोरका म्हणजे आईवडिलांना. चला तर गायस, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, जे की शब्दसमूहाबद्दल एक शब्द, ह्याचे राहिलेले काही शब्द असतील ते, आणि MCQ आपण बघणार आहोत. MCQ बघताना खूप चांगल्या पद्धतीने आपले MCQ आहेत, जे की एक्झाममध्ये भरपूर वेळा विचारले गेलेले आहेत. तर प्लीज तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा.